नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी लेक्चरवालीमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. सराव संच 26मध्ये आपण पाहिलं की समीकरण संतुलित कसं असतं. आज आपण सराव संच 27 पाहणार आहोत. यामध्ये आपण शिकणार आहोत की दिलेल्या माहितीवरून समीकरण कसं तयार करायचं आणि ते सोडवायचं कसं. वही आणि पेन सोबत ठेवा. चला सुरू करूया. प्रश्न पहिला काय आहे बघा रे. पुढील माहिती अक्षर वापरून लिहा. प्रश्न पहिला, एक संख्या व 3 यांची बेरीज. आता बघा त्यांनी काय सांगितले, एक संख्या म्हणजेच काय, गणितात जेव्हा एखादी संख्या आपल्याला माहिती नसते तेव्हा आपण त्यासाठी XY किंवा AB सारखी अक्षरे वापरतो. यालाच काय म्हणतो रे, चल आहे. आता बघा रे, समजा ती संख्या मी काय म्हणले रे, ती संख्या काय आहे रे, X आहे आणि ती संख्या आणि 3 ह्या संख्यांची बेरीज म्हणून X अधिक 3. आता दुसरं उदाहरण आहे बघा रे. एका संख्येमधून 11 वजा केले तर येणारी वजाबाकी. आता एक संख्या, ती संख्या मी काय म्हणली रे, Y मधून काय करायचं रे, 11 वजा, म्हणजेच हे समीकरण काय होणार आहे, Y वजा 11. लक्षात आलं का. त्यानंतर प्रश्न तिसरा, 15 आणि एक संख्या यांचा गुणाकार. 15 आहे सोबतच काय आहे रे, ती संख्या. मग मी काय करते, 15 आणि गुणाकार कोणती संख्या, समजा मी ती संख्या काय घेतली रे, यम. मी ती संख्या काय घेतली, यम. आता हे जे काही आहे 15 गुणिले यम, हे मी असेही लिहू शकतो. कसे बरे, बघा रे, 15 इंटू यम. त्यानंतर पुढील प्रश्न काय, एका संख्येची चौपट 24 आहे. एक संख्या कोणती संख्या, बघा रे, की एक संख्या मी काय म्हणले, त्या संख्येला मी म्हणते ए. ए ही संख्या आहे आणि तिची चौपट. आता तिची चौपट म्हणजे काय, की 4 वेळा. चौपट म्हणजे 4 वेळा. बरोबर काय आहे रे, ती 24. काय आहे रे, 24. हे काय झालं रे, समीकरण. लक्षात आलं का. पुढील प्रश्न बघा, पुढील समीकरणांची उकल करण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कोणती क्रिया करावी लागेल. समीकरण सोडवणे म्हणजेच काय रे, चलाची किंमत काढणे. यासाठी काय आहेत रे, विरुद्ध क्रिया. बघा पहिलं समीकरण काय दिले, X अधिक 9 बरोबर 11. समीकरणामध्ये दिलेली आहे बेरीज. तर आपल्याला काय करावं लागेल, समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 9 वजा करायचे. म्हणजेच इथं काय होईल रे, इथं आपली कोणती क्रिया करावी लागेल, वजाबाकीची. कोणती क्रिया करावी लागेल, वजाबाकी. त्यानंतर दुसरं समीकरण काय दिले, X वजा 4 बरोबर 9. आता इथे वजाबाकी आहे तर आपल्याला दोन्ही बाजूंना काय करावं लागेल, तर दोन्ही बाजूंना 4 हा अंक मिळवावा लागेल. आता मिळवणे म्हणजेच काय रे, बेरीज. म्हणजे दोन्ही बाजूंना बेरीज ही गणिती क्रिया आपल्याला करावी लागेल. लक्षात आलं का. त्यानंतर जे तिसरं समीकरण आहे ते काय आहे रे, 8x इज इक्वल टू 24. म्हणजेच काय, 8 गुणिले x. आता इथं आली गुणाकाराची क्रिया. म्हणजेच जेव्हा गुणाकाराची क्रिया असेल तेव्हा आपल्याला दोन्ही बाजूला काय करावं लागेल रे, भागावं लागेल. म्हणजेच इथे आपल्याला भागाकार ही गणिती क्रिया करावी लागणार आहे. त्यानंतर जो चौथा क्वेश्चन आहे काय आहे तो बघा रे, की x भागिले 6 बरोबर 3. म्हणजेच काय, इथं आली भागाकाराची क्रिया. जिथे भागाकार आहे त्या समीकरणामध्ये दोन्ही बाजूंना काय करावं लागेल रे, गुणाकार. कारण समीकरणामध्ये नेहमी विरुद्ध क्रिया कराव्या लागतात. काय करायला लागतात रे, समीकरण सोडवणे म्हणजे चलाची किंमत काढणे. जिथं बेरीज आहे तिथं वजाबाकी करणे, जिथं वजाबाकी आहे तिथं बेरीज करणे, जिथं गुणाकार आहे तिथं भागाकार करणे आणि जिथं भागाकार आहे तिथे गुणाकार करणे. लक्षात आलं का. चला आता प्रश्न तिसरा. पुढे काही समीकरणे आणि चलाच्या किमती दिल्या आहेत. त्या किमती दिलेल्या समीकरणांच्या उकली आहेत का हे आपल्याला सांगायचे. बघा रे, समीकरण दिले आपल्याला Y वजा 3 बरोबर 11. आणि ह्या जे काही चल आहे समीकरणामधले काय आहे, चल ते Y आहे. त्याची किंमत किती दिली आहे, 3. आता ही समीकरणाची उकल आहे का नाही हे आपल्याला सांगायचे. बघा रे, 3 ही किंमत मी काय करते, ह्या Y ठेवते. बघा रे, ह्या Y ठेवल्यानंतर काय होणार आहे, समीकरणामध्ये ठेवल्यानंतर 3 वजा 3 बरोबर 11. मी काय केलं, 3 वजा 3 बरोबर 11.
आता इथे काय झालं बघा रे, 3मधून 3 गेले, काय झाले 0. 0 बरोबर 11. हे समीकरण होतंय का रे? तर नाही, म्हणून ही समीकरणाची उकल नाही. लक्षात आलं का तुम्हाला? चलाची किंमत समीकरणामध्ये ठेवणे आणि दोन्ही बाजूंना जर तेच उत्तर आलं तर काय आहे रे, ती समीकरणाची उकल आहे. आता जे पुढील समीकरण आहे ते काय आहे रे, 17 बरोबर n अधिक 7 आणि ह्यामध्ये जी चलाची किंमत आहे ती किती आहे रे, 10. बघा रे, आता मी काय करते, हे समीकरण चलाची किंमत लिहून लिहिते. बघा 17 बरोबर चलाची किंमत किती आहे, 10, म्हणजे मी 10 अधिक 7 हे समीकरण लिहिलं असतं. 10 अधिक 7 किती झाले रे, 17, म्हणजे दोन्ही बाजूंना काय झाले रे, 17. म्हणून ही समीकरणाची उकल आहे. लक्षात आलं का? ही काय आहे रे, समीकरणाची उकल आहे. त्यासोबतच जो काही तिसरं समीकरण आहे, काय दिले रे, 30 बरोबर 5 गुणिले x आणि xची किंमत दिली आपल्याला, किती दिली आहे, 6. समीकरणामध्ये काय करूया, चलाची किंमत ठेवूया आणि बघूया. बघा रे, म्हणजेच काय, हा 30 बरोबर काय येणार आहे, 5 गुणिले 6ची किंमत, xची किंमत काय आहे रे, 6, म्हणजेच काय 5 सक 30, दोन्ही बाजूंना 30 आले, म्हणून ही काय आहे रे, समीकरणाची उकल आहे. त्यानंतर जो चौथा प्रश्न आहे तो काय आहे रे, m/2 बरोबर 14 आणि समीकरणामध्ये काय करायचं आहे, चलाची किंमत ठेवूया. बघा चलाची किंमत काय आहे रे, 7/2 बरोबर 14. बघा रे, 2ने 7ला भाग जातो का, नाही, म्हणजेच हे समीकरण काय आहे रे, चुकीचं आहे. हे समीकरण काय आहे रे, चुकीचं आहे, म्हणून ही समीकरणाची उकल नाही. दोन्ही बाजूंना जर समीकरण संतुलित असेल, एकच अंक आला तर काय म्हणायचं, समीकरण संतुलित आहे किंवा ती समीकरणाची उकल आहे. पण 2ने 7ला भाग जात नाही आणि इथं उत्तर 14 येत नाही, म्हणून चौथं समीकरण आहे, ही जी चलाची किंमत दिली ही समीकरणाची उकल नाही. आता पुढील प्रश्न आहे, खालील समीकरणे सोडवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं गणित काय आहे बघा, समीकरण y - 5 बरोबर 1. बघा समीकरणामध्ये जर वजाबाकी असेल तर दोन्ही बाजून आपल्याला काय करायची, बेरीज. चला सोडवूया. बघा रे, आता इथे -5 आहे, तर मला समीकरणामध्ये दोन्ही बाजूंना काय करायचं आहे, अधिक 5, म्हणजेच ते समीकरण कसं होईल रे, y - 5 अधिक 5 बरोबर 1 अधिक 5. म्हणजेच काय होणार आहे बघा, हे जे काही -5 आणि अधिक 5 आहेत हे एकमेकांना जातील आणि जो काही y आहे ह्याची किंमत काय होईल रे, y बरोबर 5 अधिक 1 बरोबर काय येणार आहे, 6. काय येणार आहे, 6. ही काय झाली रे, चलाची किंमत. y हा चलाची किंमत किती आली रे, 6. लक्षात आलं का? त्यासोबतच दुसरं उदाहरण. आता दुसरं उदाहरण काय दिले बघा, जो काही 8 बरोबर t अधिक 5. आता ह्या टीची किंमत काढण्यासाठी समीकरणामध्ये काय आहे रे, बेरीज. म्हणजेच मला काय करावं लागणार आहे, दोन्ही बाजूला हा जो काही अधिक 5 आहे तो काय करावा लागणार आहे, वजा. मग मी काय करते बघा रे, इथे समीकरणामध्ये 8 - 5 बरोबर t अधिक 5 वजा 5, कारण समीकरणामध्ये मला -5 करावं लागणार आहे. बघा रे, इथे अधिक 5 आणि -5 हे एकमेकांना गेले. मग ह्या टीची किंमत, आता हा टी काय करते मी, बघा रे, ह्या टीची किंमत काय येणार आहे, 8मधून 5 गेले, उरले 3. तर हे समीकरण मी अशा पद्धतीने लिहिते. बघा रे, टी बरोबर 3, म्हणजे ह्या टीची किंमत किती आली रे, 3. किती आली ती, 3. त्यासोबतच जे तिसरं उदाहरण आहे काय आहे ते, की 4 गुणिले x बरोबर 52. आता बघा रे, ह्या समीकरणामध्ये काय आलं आहे, गणिती क्रिया. मी काय सांगितले, जेव्हा गणिती क्रिया येईल तेव्हा दोन्ही बाजूंना काय करावं लागेल रे, भागावं लागेल. लक्षात आलं का? आता काय करायचं, समीकरणामध्ये दोन्ही बाजूंना 4ने भागू, म्हणजे हे समीकरण कसं होईल बघा, 4x भागिले 4 बरोबर 52/4. म्हणजेच आता बघा रे, 4 × 4, ह्या 4ला 4 गेले, इथं फक्त काय राहिला रे, इथे राहिला x. लक्षात आलं का? त्यासोबतच जो काही हा 4 आहे ह्या 4ने 52ला भाग देऊया. 4 × 4, 5तनं 4 गेले, उरला 1 आणि 4 त्रिक 12. म्हणजेच ह्या xची किंमत किती आली रे, 13. काय आली ती किंमत,
13. लक्षात आलं का तुम्हाला? आता समीकरणातून जे चौथं उदाहरण आहे, काय आहे रे ते? 19 बरोबर m वजा 4. आता तुम्ही सांगा विद्यार्थी मित्रांनो, इथे कोणती गणिती क्रिया करायला हवी मला? तर बघा, समीकरणामध्ये वजाबाकी आहे म्हणून दोन्ही बाजूंना मला काय करावे लागेल? +4 करावे लागतील. पण पहिल्यांदा मी काय करते? समीकरण व्यवस्थित लिहून घेते. म्हणजेच बघा काय होतं आहे, m वजा 4 बरोबर 19. हे समीकरण मी अशा पद्धतीने लिहिले म्हणजे मला यमची किंमत काढणे सोपं होईल. आता बघा, m वजा 4 अधिक 4 बरोबर, जसे मी काय केले, इकडे उजव्या बाजूला +4 केले, तसेच डाव्या बाजूला काय करायचे? 19 अधिक 4 वजा 4 आणि अधिक 4 हे काय झाले रे? एकमेकांना गेले. तर ह्याची काही यमची किंमत आहे ती काय येणार आहे? यम बरोबर 19 अधिक 4 दोघांची बेरीज केली असता उत्तर काय येते रे? 23. म्हणजेच यमची किंमत किती आली? 23. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो? तर आता पुढील प्रश्न काय दिला आहे बघा रे? p/4 बरोबर 9. म्हणजे ह्या समीकरणामध्ये मला पीची किंमत काढायची. आता इथं कोणती क्रिया आली रे? इथं आली भागाकाराची क्रिया. म्हणून मला काय करायचे? दोन्ही बाजूंना ह्या 4नं काय करावं लागेल? गुणावं लागेल. चला बघा रे, p/4 गुणिले 4 बरोबर 9 गुणिले 4. काय येणार आहे? 9 गुणिले 4. ह्या 4ला हे 4 गेले, इथं फक्त काय राहिला? p बरोबर 9 चोक काय आले रे? 36. म्हणजेच p ह्या चलाची किंमत किती आली रे? 36. किती आली ती? 36. त्यासोबतच आता जो 6वा प्रश्न आहे तो काय आहे रे? बघा, x अधिक 10 बरोबर 5. समीकरणामध्ये कोणती क्रिया आली? बेरजेची. म्हणजे आता इथं विरुद्ध क्रिया करायची. कोणती क्रिया रे? वजाबाकी. चला करूया. बघा रे, x अधिक 10 वजा 10 बरोबर 5 वजा 10. बघा रे, अधिक 10 आणि वजा 10 काय झाले रे? एकमेकांना गेले. फक्त राहिला इथे काय? x बरोबर. आता बघा रे, 10मधून 5 गेले, काय आले ते उत्तर? 5. पण जे काही चिन्ह आहे ते काय करायला लागेल? आपल्याला मोठ्या संख्येचं द्यावं लागेल. म्हणून वजा 5 हे काय झालं रे? x ह्या चलाची किंमत. समीकरणामध्ये जी काही x हे चल दिलं आहे त्याची किंमत. त्यानंतरनं जो काही 7वा प्रश्न आहे तो काय आहे रे? बघा, समीकरण काय दिले आपल्याला? m वजा 5 बरोबर वजा 12. आता इथे वजाबाकी आहे आणि दुसऱ्याही बाजूला वजाबाकी आहे. तर आता कोणती क्रिया करायची? तर नेहमीप्रमाणे जर चलाबरोबर जी काही क्रिया आहे त्याच्या विरुद्ध क्रिया म्हणजे वजा 5 असेल तर दोन्ही बाजूतून आपल्याला अधिक 5 ही क्रिया करावी लागेल. चला करूया. बघा, m वजा 5 अधिक 5 बरोबर वजा 12 अधिक 5. म्हणजेच बघा, वजा 5 अधिक 5 गेले, इथं फक्त राहिला यम आणि वजा 12 अधिक 5 वजा अधिक वजा मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली. काय झालं रे? ते उत्तर आलं 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच काय येणार आहे? वजा. म्हणजेच ह्या समीकरणामध्ये जो काही हा यम आहे ह्या चलाची किंमत किती आली रे? वजा 7. काय आली ती? वजा 7. आता शेवटचं उदाहरण काय आहे बघा रे? p अधिक 4 बरोबर वजा 1. आता काय दिलं आहे? वजा 1. समीकरणामध्ये आहे बेरजेची क्रिया. आपल्याला काय करायचं आहे? समीकरणामध्ये जर बेरजेची क्रिया असेल तर आपल्याला वजाबाकीची क्रिया करायची. चला करूया. बघा, p अधिक 4 वजा 4 बरोबर वजा 1 वजा 4. बघा, समीकरणामध्ये काय झालं? अधिक 4 वजा 4 एकमेकांना गेले. फक्त काय राहिलं इथे? p बरोबर वजा 1 वजा 4. वजा वजा काय झालं रे? अधिक. म्हणजे 1 अधिक 4 बरोबर उत्तर काय आलं? 5. पण वजा वजा ह्या दोघांची क्रिया काय झाली? बेरीज. आणि चिन्ह हे काय आलं? मोठ्या संख्येचं. म्हणजेच इथे काय येणार आहे? पीची किंमत वजा 5. काय येणार आहे ती किंमत? वजा 5. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो?
आता पुढील जो काही 5वा प्रश्न आहे तो काय आहे रे? शाब्दिक उदाहरणे. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, चला प्रश्न 5वा काय आहे ते बघूया. बघा रे, पुढील उदाहरणातील दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करा व उकल शोधा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे आणि त्या शाब्दिक उदाहरणावरून आपल्याला काय करायचं रे? समीकरण शोधायचे. लक्षात आलं का? आणि उकल शोधा म्हणजे काय? जे काही चल आहे त्या चलाची आपल्याला काय करायची आहे? किंमत काढायची. आता जेव्हा शाब्दिक उदाहरणे येतं तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? त्या शाब्दिक उदाहरणामध्ये दिलेली माहिती ही नीट समजून घ्यायची आणि मग उदाहरण सोडवायचं आहे. चला तर मग जे काही पहिलं गणित आहे ते पाहूया. चला बघा, हरबाकडे काही मेंढ्या होत्या. म्हणजे इथं तुम्हाला मेंढ्यांची संख्या दिली आहे का रे? नाही, फक्त त्यांनी काय सांगितलं आहे? काही मेंढ्या. आता समीकरणामध्ये काही म्हणजेच आपल्याला काय घ्यायचं रे? अज्ञात संख्येसाठी एक्स, वाय, ए किंवा बी ही अक्षरे आपल्याला घ्यायची. त्यानंतर बघा, बाजारात त्यातील 34 मेंढ्या विकल्यानंतर म्हणजेच काय? जे काही मेंढ्या होत्या त्यातून काय झालं रे? 34 मेंढ्या विकल्या गेल्या. विकल्यानंतर किती मेंढ्या राहिल्या रे? 176 मेंढ्या शिल्लक राहिल्या. तर हरबाकडे एकूण किती मेंढ्या होत्या? चला विद्यार्थी मित्रांनो, बघा रे, पहिल्यांदा काय समजून घेऊया की जो काही हरबा होता त्याच्याकडे काही मेंढ्या होत्या. म्हणजेच हरबाकडे किती मेंढ्या होत्या रे? एक्स एवढ्या मेंढ्या होत्या. लक्षात आलं का? आपल्याला त्याची किंमत माहीत नाही. त्यानं काय केलं? बाजारात ह्यातील काही मेंढ्या होत्या, त्यातील किती विकल्या त्याने? 34 मेंढ्या विकल्या. किती मेंढ्या विकल्या? 34. बरोबर, 34 मेंढ्या विकून आता किती मेंढ्या शिल्लक राहिल्या त्याच्याकडे? 176. किती मेंढ्या राहिल्या? 176. बघा, हरबाकडे काही मेंढ्या होत्या, त्यातील त्याने 34 मेंढ्या विकल्या. म्हणजे इथं आपल्याला समीकरणामध्ये वजाबाकी करावी लागेल. आणि काही मेंढ्यातील 34 मेंढ्या विकल्यानंतर सुद्धा त्याच्याकडे किती मेंढ्या शिल्लक राहिल्या रे? 176. म्हणजेच 176 हे उत्तर येण्यासाठी काही मेंढ्यांमधून 34 हे काय करावे लागणार आहेत? वजा. बघा, आता समीकरणामध्ये जर वजाबाकी असेल तर दोन्ही बाजूंना आपल्याला काय करायचे? बेरजेची क्रिया. चला करूया. बघा रे, आता हे जे काही समीकरण आहे ह्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना काय करूया? अधिक 34 करूया. म्हणजेच काय होणार हे समीकरण? एक्स वजा 34 अधिक 34 बरोबर 176 अधिक 34. बघा, आता हे जे काही वजा 34 अधिक 34 एकमेकांना गेले. इथं फक्त काय राहिलं रे? एक्स बरोबर. आता ह्या दोघांची करायची बेरीज. बघा रे, 6 अधिक 4 बरोबर काय आले रे? 0. 6 अधिक 4 10. उत्तरामध्ये 0, हातचा गेला इथे 1. बघा रे, 7 अधिक 3. 7 आणि 3 किती झाले रे? 10. आणि हा हातचा 1 11. म्हणजे इथे आला 1, पुन्हा हातचा गेला इथे. म्हणजेच काय रे? 1 अधिक 1 म्हणजेच काय आले? 2. बघा, आता जो काही आपण एक्स घेतला होता ह्या एक्सची किंमत काय आली रे? 210. काय आली ती? 210. म्हणजेच हरबाकडे 210 मेंढ्या होत्या, त्यातील त्याने 34 विकल्या. तर आता किती राहतील रे? 176. लक्षात आलं का? बघा, इथे करून बघूया. 210 वजा 34. बघा, शून्यातून 4 जात नाहीत म्हणून काय घेतले रे? मी इथून 1 कडून काय घेतले? इथे हातचा घेतला. तरी आता किती राहिले? 10 मधून 4 गेले, उरले 6. काय केले? उरले 6. आता पुन्हा इथे काय संख्या राहिली? 1 तिकडे पाठवला तर इथे संख्या नाही, म्हणून पुन्हा काय केलं रे? मी इथून हातचा घेतला. इथे हातचा घेतल्यानंतर किती झाले रे? 10. 10 मधून 3 गेले, उरले किती रे? 7. आणि आता ह्या 2 मधून तिकडे गेला, इथं फक्त काय उरला? 1. म्हणजेच ही संख्या काय आली रे? 176. काय आली ती? 176. लक्षात आलं का? आता दुसरं उदाहरण बघा, काय दिले दुसरं उदाहरण? अर्चनाने काही किलोग्रॅम गहू बाजारातून खरेदी केला. प्रत्येक महिन्याला 12 किलोग्रॅम असे 3 महिने गहू दळण्याकरता काढले. म्हणजेच प्रत्येक महिन्याला किती किलोग्रॅम गहू काढला रे तिने? 12. असे किती महिने काढल्यात तिने? 3 महिने. तेव्हा 14 किलोग्रॅम गहू शिल्लक राहिला. तर अर्चनाने एकूण किती गहू खरेदी केला होता? लक्षात आलं का? प्रश्न विचारले आपल्याला की अर्चनाने एकूण किती गहू खरेदी केला होता. पहिल्यांदा आपण काय करूया? बघा रे, जे काही माहिती आपल्याला दिलेली आहे ती माहिती पहिल्यांदा बघूया. काय माहिती दिली आहे? की
काही किलोग्राम गहू, म्हणजे त्या गहू नक्की किती खरेदी केला आहे हा आपल्याला माहिती आहे का? नाही. त्यासाठी मी इथं काय घेते रे? एक्स. काय घेते इथे? एक्स. की अर्चनाने एक्स एवढा काय केला? किलोग्राम एवढा गहू बाजारातून खरेदी केला. आता प्रत्येक महिन्याला तिने किती काढला रे? 12 किलोग्राम. आणि असे किती महिने काढले तिने? 3 महिने. म्हणून मी काय करते बघा, जे काही 12 किलोग्राम एवढं काय करत होती ती गहू 12 किलोग्राम असे प्रत्येक महिन्याला, असे तिने किती महिने काढले? 3. म्हणून गुणिले 3 करते. 12 किलोग्राम गहू तिने प्रत्येक 3 महिन्याला असा काढला. म्हणून मी काय करते? 12 गुणिले 3. मग 12, 12 दुनी 24, 12 त्रिक 36, म्हणजे 36 किलोग्राम एवढा गहू काय केला तिनं? 3 महिन्यामध्ये दळण्याकरता काढला. लक्षात आलं का तुम्हाला? एका महिन्याला 12 किलोग्राम, तर 3 महिन्यासाठी किती रे? 36 किलोग्राम. आता बघा समीकरण काय होणार आहे? जेव्हा काही किलोग्राम तिने गहू विकत आणला आणि त्यातील तिनं काय केला रे? 36 किलोग्राम एवढा काय केला? गहू दळण्याकरता काढला. तरीसुद्धा दळण्याकरता काढल्यानंतरनं किती गहू शिल्लक राहिला रे? 14 किलोग्राम. किती राहिला? 14 किलोग्राम. हे झालं आपलं समीकरण. हे काय झालं आपलं समीकरण. आता समीकरणामध्ये कोणती क्रिया दिली आहे रे? समीकरणामध्ये आहे वजाबाकीची क्रिया. म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे? दोन्ही बाजूंना अधिक करावं लागणार आहे. समीकरणामध्ये जर वजाबाकीची क्रिया आली तर त्याच्या विरुद्ध क्रिया आपल्याला चलाची किंमत काढण्यासाठी करायची असते. चला बघूया. समीकरण कसं होणार आहे? एक्स वजा 36 अधिक 36 बरोबर 14 अधिक 36. बघा हा जो काही वजा 36 अधिक 36 एकमेकांना गेले. इथं काय उरला? फक्त एक्स बरोबर 14 अधिक 36. बघा बेरीज करा. 6 अधिक 4 काय आले रे? 0. हातचा गेला 1. 3 अधिक 1 4 आणि 1 5. म्हणजेच एक्सची किंमत काय आली रे? 50. अर्चनाने 50 किलोग्राम गहू बाजारातून खरेदी केला आणि प्रत्येक म्हणजे 3 महिन्याला तिने किती किलोग्राम काढला रे गहू? 36. तर 14 किलोग्राम एवढा काय राहिला रे? गहू शिल्लक राहिला. लक्षात आलं का तुम्हाला? त्यानंतर या उदाहरण संग्रहातील जे सर्वात शेवटचं गणित आहे ते पाहूया. बघा रे, साक्षीने घरी गुळांबा तयार केला व काही बाटल्यांमध्ये भरला. त्या बाटल्यांपैकी 7 बाटल्या गुळांबा मैत्रिणींना वाटल्यानंतरनं घरी 12 बाटल्या गुळांबा शिल्लक राहिला. तर एकूण किती बाटल्या गुळांबा तयार केला? बघा रे, साक्षीने काही गुळांबा तयार केला, तो काही बाटल्यांमध्ये भरला. त्यातील काही बाटल्या तिने मैत्रिणींना दिल्या आणि ज्या काही बाटल्या तिने तयार केल्या तरी तिच्याकडे 12 बाटल्या गुळांबा शिल्लक राहिला. तर आपल्याला काय करायचे? साक्षीने एकूण किती बाटल्या गुळांबा तयार केला हे पहिला प्रश्न. त्यानंतर दुसरा काय विचारले बघा. गुळांब्याच्या एका बाटलीतील गुळांब्याचे वजन 250 ग्रॅम असेल. म्हणजेच एका बाटलीमध्ये तिने किती गुळांबा भरला होता? 250 ग्रॅम. तर तिने एकूण किती वजनाचा गुळांबा तयार केला? म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजेत रे? किती बाटला गुळांबा तयार केला हे काढायला पाहिजे. आणि दुसरा प्रश्न काय आहे रे? किती वजनाचा गुळांबा तयार केला. प्रश्न खूप मोठा वाटला तरी खूप सोपा आहे. प्रश्न समजून घेतला. चला आता उत्तराकडे जाऊया. साक्षीने किती गुळांबा तयार केला आपल्याला माहिती आहे का? नाही. त्यासाठी मी काय करते रे? साक्षीने एक्स एवढा गुळांबा तयार केला असा मी मानला. त्यापैकी तिनं काय केला? काही गुळांबा हा बाटल्यांमध्ये भरला आणि त्या बाटल्यांपैकी जी काही 7 बाटल्या होत्या ते काय केल्या? तिने मैत्रिणींना वाटल्या. म्हणून काही बाटल्यांपैकी 7 बाटल्या तिने काय केल्या? मैत्रिणींना वाटल्या. आणि मैत्रिणींना वाटल्यानंतरनं घरी तिच्या किती गुळांब्याच्या बाटल्या राहिल्या रे? 12. हे झालं पहिलं समीकरण. लक्षात आलं का? की साक्षीकडे गुळांब्याच्या काही बाटल्या होत्या, त्यामधल्या 7 तिने मैत्रिणींना वाटल्या आणि तेवढ्या वाटूनसुद्धा घरी किती राहिल्या रे? 12. लक्षात आलं का? म्हणजेच आता समीकरणामध्ये काय आली रे? वजाबाकीची क्रिया. मग आता मला समीकरण सोडवावं लागेल. काय करावं लागेल? समीकरणाच्या दोन्ही बाजूंना बेरीज करावी लागेल. चला करूया. बघा रे, एक्स वजा 7 अधिक 7 बरोबर 12 अधिक
7 म्हणजेच काय होणार आहे बघा, -7 अधिक 7 गेले, इथं राहिला फक्त x बरोबर 12 अधिक 7 म्हणजेच काय होणार आहे, दोघांची बेरीज केली 7 अधिक 2 काय आले 9 आणि 1 म्हणजे ह्या एक्सची किंमत काय आली रे 19. म्हणजेच जो काही साक्षीने 19 बाटल्यांमध्ये काय केलं रे गुळांबा भरला आहे. किती 19 बाटल्यांमध्ये गुळांबा भरला. त्यापैकी तिने 7 बाटल्या आणि त्यातून किती राहिला रे 12. चला आपल्याला कळाल्या किती बाटल्या आहेत रे त्या 19. म्हणजेच आता आपल्याला काय दिले, एका बाटलीतील गुळांब्याचं वजन किती आहे रे 250 ग्रॅम. म्हणून मी काय करते, हे जे काही 19 आहे 19 बाटल्या, 19 बाटल्यांमधील गुळांबा काढण्यासाठी त्याला मी काय करते रे 250ने गुणते. लक्षात आलं का, म्हणजे 19 गुणिले 250. तर आता ह्या दोघांचा गुणाकार 4750. आता आपण इथे काय घेतलं आहे रे 250 ग्रॅम. म्हणजेच आपल्याला उत्तरामध्ये काय लिहावं लागणार आहे 4750 किलोग्राम. काय करावं लागणार आहे किलोग्राम. लक्षात आलं का, 250 ग्रॅम होतं. तर साक्षीने एकूण किती बाटल्या गुळांबा तयार केला 19 आणि त्याचं वजन 19 बाटल्यांमधील जो काही गुळांबा होता त्याचं वजन किती आलं 4750 किलोग्रॅम. ह्याला मी असं म्हणू शकते 4 किलो 750 ग्रॅम. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. गणित शाब्दिक उदाहरण हे खूप मोठं दिसतं. त्यातील पहिल्यांदा आपल्याला काय करायची, माहिती नीट समजून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गणिताच्या उत्तराकडे जायचं आहे. लक्षात आलं का तुम्हाला. तर मित्रांनो असा होता आपला सराव संच 27. समीकरणे हा गणिताचा आत्मा आहे, त्यामुळे याचा जास्तीत जास्त सराव करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मराठी लेक्चरवाली चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अभ्यास करत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.